हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना सध्या आपण पार्टनरशिप फॉर्मचे MCQ क्वेश्चन डिस्कस करत आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे रिअलायझेशन अकाउंट इज. आपण सध्या पार्टनरशिप फॉर्मचे काही इम्पॉर्टंट MCQ डिस्कस करत आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे रिअलायझेशन अकाउंट इज. रिअलायझेशन अकाउंट हे कोणत्या टाईपचं अकाउंट आहे हे विचारलं. पार्टनरशिप फॉर्ममध्ये डिझोल्युशनची जी प्रोसेस आहे तर त्या प्रोसेसमध्ये बिझनेसला प्रॉफिट झाला, लॉस झाला हे फाइंड आउट करण्यासाठी रिअलायझेशन अकाउंट ओपन केलं जातं. ठीक आहे. आणि हे रिअलायझेशन प्रोसेसचा प्रॉफिट किंवा लॉस शो करतं आणि प्रॉफिट लॉस शो करणाऱ्या अकाउंटला नॉमिनल अकाउंट म्हणतात. ठीक आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेन रिअलायझेशन एक्सपेन्सेस आर बॉर्न बाय द पार्टनर इट इज क्रेडिटेड टू. रिअलायझेशन एक्सपेन्सेस बॉर्न बाय द पार्टनर, पार्टनरने बॉर्न केले म्हणजेच थोडक्यात पार्टनरने ते पेड केले. ठीक आहे. मग ते क्रेडिट कोणाला होणार? ज्यावेळेस रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड केले रिअलायझेशन अकाउंट डेबिट होतं, कारण एक्सपेन्सेस आहे. मग एंट्री काय होणार? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू. कोणी दिलेत? पार्टनरने दिलेत. मग टू काय येईल? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. मग आता इथे काय विचारलं? व्हेन रिअलायझेशन एक्सपेन्सेस आर बॉर्न बाय द पार्टनर इट इज क्रेडिटेड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. देन इज अ करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन ऑफ फर्म द असेट टेकन ओव्हर बाय द पार्टनर शुड बी. फर्मचं डिझोल्युशन करताना असेट टेकन ओव्हर केली पार्टनरने. आता या ठिकाणी एंट्री काय होणार बघा? असेट टेकन ओव्हर केली कोणी? पार्टनरने. मग पहिली एंट्री असेट ट्रान्सफरची होते. सगळ्यात आधी रिअलायझेशनला सगळ्या असेट लायबिलिटी ट्रान्सफर केल्या जातात. ठीक आहे. मग एंट्री होते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट. ही झाली असेट ट्रान्सफरची. ठीक आहे. आणि दुसरी टेकन ओव्हरची केली आपण असेट टेकन ओव्हर बाय द पार्टनर. पार्टनरने असेट घेतली आहे. ठीक आहे. असेट घेतली कोणी? पार्टनरने. पार्टनर कोण झाला? रिसिव्हर झाला. डेबिट द रिसिव्हर. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय होणार? डेबिट होणार. मग एंट्री काय होणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. ऑप्शन काय दिलेत? क्रेडिट टू रिअलायझेशन अकाउंट. बी दिले डेबिटेड टू रिअलायझेशन अकाउंट. सी दिले नथिंग हॅपन टू रिअलायझेशन अकाउंट. डी दिले डेबिटेड टू ड्रॉविंग अकाउंट. ठीक आहे. पार्टनर्सनी असेट विड्रॉ केली तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट होता आणि ती असेट रिअलायझेशनला क्रेडिट केले जातं. ठीक आहे. आणि रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट होतं. आता इथे काय दिलं? क्रेडिट टू रिअलायझेशन अकाउंट. देन ए इज अ करेक्ट आन्सर. पार्टनर्स कॅपिटलला डेबिट होईल आणि रिअलायझेशनला क्रेडिट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अन अनरेकॉर्डेड असेट रिअलाइज ॲट द टाइम ऑफ रिअलायझेशन इज क्रेडिटेड टू. अनरेकॉर्डेड असेट रिअलाइज ॲट द टाइम ऑफ रिअलायझेशन. अनरेकॉर्डेड असेट म्हणजे जी अजून आपल्या बुक्समध्ये नाही आहे किंवा बॅलन्स शीटमध्ये आपण जी असेट दाखवलेली नाही आहे ती असेट जर समजा रिअलाइज केली आपण ॲट द टाइम ऑफ रिअलायझेशन म्हणजे डिझोल्युशन करताना आपण ज्यावेळेस सगळ्या असेटचं लायबिलिटीचं रिअलायझेशन करतो. असेट रिअलाइज करणे म्हणजे काय? थोडक्यात असेट विकणे. मग आता ज्यावेळेस ती असेट आपण रेकॉर्डच केली नाही तर सुरुवातीला जे आपण रिअलायझेशनला असेट ट्रान्सफर करत असतो ते होणार नाही. डायरेक्ट दुसरी एंट्री कशाची होते? असेट विकल्याची. ठीक आहे. अँड अनरेकॉर्डेड असेट रिअलाइज ॲट द टाइम ऑफ रिअलायझेशन इज क्रेडिटेड टू. मग रिअलायझेशन म्हणजे काय? असेट सेल करणे. असेट सेल करण्याची एंट्री विचारली आपल्याला. ठीक आहे. मग आपण असेट विकली म्हणजेच ते पैसे आले. डेबिट व्हॉट कम्स इन. मग कॅश अकाउंट काय होणार? डेबिट होणार. कॅश अकाउंट डेबिट. किती रुपयाला विकले? आता जर समजा आपण 1 लाखाला विकले तर 1 लाखाने कॅश अकाउंट डेबिट होईल. टू काय येईल? रिअलायझेशन अकाउंट. इथं असेट येणार नाही कारण असेटचं अकाउंट आपण ओपनच केलेलं नाही, त्यामुळे ते क्लोज करण्याची गरज नाही. त्यामुळे डायरेक्टली टू रिअलायझेशन अकाउंट घ्यावं लागेल. ठीक आहे. मग इथे एंट्री काय झाली? कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. मग आपण असेट अनरेकॉर्डेड असेट जर विकली तर कोणत्या अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होती विचारलं. ठीक आहे. देन रिअलायझेशनच्या क्रेडिटला पोस्टिंग होणार. कॅशच्या डेबिटला येणार आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला येणार. ठीक आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अन अनरेकॉर्डेड लायबिलिटी पेड ॲट द टाइम ऑफ रिअलायझेशन इज डेबिटेड टू. अनरेकॉर्डेड लायबिलिटी. आता अनरेकॉर्डेड लायबिलिटी आपण पेड केली. आपण अनरेकॉर्डेड असेट विकली तर एंट्री काय होती? कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. आता लायबिलिटी पेड केली तर कॅश गेली. क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग कॅश अकाउंट इथे क्रेडिट होणार. डेबिट कोणतं होणार? रिअलायझेशन अकाउंट. अन अनरेकॉर्डेड लायबिलिटी
पेड ॲट द टाइम ऑफ रिअलायझेशन इज डेबिटेड टू. कोणत्या अकाउंटला डेबिट होणार? रिअलायझेशनला. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिअलायझेशन शुड बी डिवायडेड अमंग पार्टनर्स इन द डॅश. प्रॉफिट आणि लॉस रिअलायझेशनचा, रिअलायझेशन प्रोसेसचा जो प्रॉफिट लॉस आहे तो पार्टनरमध्ये डिवाइड होतो. ठीक आहे. आणि पार्टनरमध्ये प्रॉफिट अँड लॉस डिवाइड होताना प्रॉफिट शेअरिंग रेशो यूज केला जातो. देन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन इज ट्रान्सफर टू. इथे इज पाहिजे. इज ट्रान्सफर टू प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन. आता आपण डिझोल्युशन करतोय, पार्टनरशिप फॉर्मचं डिझोल्युशन करतोय आपण, आणि त्या वेळेस आपल्याकडे जे प्रोव्हिजन आहे तर ते प्रोव्हिजन कुठे ट्रान्सफर होणार हे विचारले. ठीक आहे. आपल्याकडे जे प्रोव्हिजन आहे, प्रोव्हिजन म्हणजे आपण RDD म्हणून अमाऊंट क्रिएट करून ठेवली होती. ठीक आहे. डेटर्स आपल्याकडे जर समजा होते, डेटर्स आपल्याकडे 50,000 होते. ठीक आहे. आणि त्यातून आपण लेस RDD करून ठेवलेलं होतं. RDD 5,000 आपण प्रोव्हिजन दाखवलेलं होतं. पण ती RDD अजून रिझर्व आहे, ती अजून झालेलं नाही आहे, बॅड डेब्ट झालेल्या नव्हत्या. ठीक आहे. मग हे जे प्रोव्हिजन आहे हे कुठे ट्रान्सफर होतं? हे प्रोव्हिजन ट्रान्सफर होतं रिअलायझेशन अकाउंटला. ठीक आहे. कारण ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन्स आपण असेट्स लायबिलिटीचं रिअलायझेशन करतो, त्यावेळेस सगळ्या असेट्स लायबिलिटी प्रोव्हिजन तर हे सगळं रिअलायझेशनला ट्रान्सफर होतं. ठीक आहे. त्यामुळे RDDचं प्रोव्हिजन सुद्धा रिअलायझेशनला ट्रान्सफर होणार. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जनरल रिझर्व्ह अकाउंट ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन इज ट्रान्सफर टू. डिझोल्युशन करताना आपलं काय केल्या जातात? बॅलन्स शीटला ज्या असेट्स आहेत त्याच व्यतिरिक्त ज्या असेट आहेत, मग याला आपण काय म्हणणार? नॉन कॅश असेट. ठीक आहे. तर ह्या सगळ्या सेल केल्या जातात. याच्यातून सगळ्या असेट ट्रान्सफर होतात रिअलायझेशनला. ठीक आहे. मग हे झालं रिअलायझेशन अकाउंट. मग सगळ्या नॉन कॅश असेट ट्रान्सफर होणार रिअलायझेशनला. लायबिलिटी, कॅपिटल, एक्सटर्नल लायबिलिटी, प्रॉफिट, आता हे झाले बॅलन्स शीट. मग आधी कॅपिटलला ट्रान्सफर होणार. अक्युमुलेटेड प्रॉफिट, जनरल रिझर्व्ह हे सुद्धा कॅपिटलला ट्रान्सफर होणार. एक्सटर्नल लायबिलिटी रिअलायझेशनला ट्रान्सफर होणार. कॅश अकाउंटला ट्रान्सफर होणार आणि नॉन कॅश असेट रिअलायझेशनला ट्रान्सफर होणार. तर ही पहिली प्रोसेस आपण ट्रान्सफरची करत असतो. ठीक आहे. म्हणजे बॅलन्स शीटला आधी ज्या नॉन कॅश असेट आहेत सगळ्या रिअलायझेशनला ट्रान्सफर होतात. ठीक आहे. त्यानंतर एक्सटर्नल लायबिलिटी रिअलायझेशनला ट्रान्सफर होतात. कॅश अकाउंटला ट्रान्सफर होता आणि कॅपिटल आणि अक्युमुलेटेड प्रॉफिटचे जे काही आयटम्स आहेत तर ते सगळे कुठे ट्रान्सफर होतात? ते सगळे पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर होतात. मग इथे काय विचारलंय? जनरल रिझर्व्ह अकाउंट ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन इज ट्रान्सफर टू. जनरल रिझर्व्ह कुठे ट्रान्सफर होणार विचारले. जनरल रिझर्व्ह म्हणजे एक प्रकारचा प्रॉफिट असतो. ठीक आहे. प्रॉफिटमधून आपण रिझर्व्ह क्रिएट केलेला असता आणि वर्षाच्या शेवटी किंवा ॲट द एंड ऑफ पिरियड मग तो प्रॉफिट कोणाला दिला जातो? तो प्रॉफिट भागीदारांना दिला जातो. ठीक आहे. त्यामुळे जनरल रिझर्व्ह सुद्धा कुठे ट्रान्सफर होणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर होणार. ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. जनरल रिझर्व्ह डिझोल्युशन करताना जनरल रिझर्व्ह हे कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर होतं. त्यानंतर आहे गुडविल अकाउंट इज क्लोज्ड ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन बाय ट्रान्सफरिंग इट टू. आता गुडविल ही एक काय असेट आहे. ठीक आहे. आणि असेट कुठे ट्रान्सफर करायचे? रिअलायझेशनला. ठीक आहे. मग आता सगळ्या ऑल नॉन कॅश असेट म्हणजे कॅश सोडून सगळ्या असेट रिअलायझेशनला ट्रान्सफर करायच्या. ठीक आहे. डिझोल्युशन करताना कॅश सोडून बाकी सगळ्या असेट रिअलायझेशनला ट्रान्सफर होतात. देन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, रिअलायझेशन मेड इन पार्ट इज कॉल्ड. रिअलायझेशन ज्यावेळेस आपण पार्टमध्ये मेड करणार, पार्टमध्ये म्हणजे आपण थोड्या असेटचं रिअलायझेशन करणार, टप्प्याटप्प्याने रिअलायझेशन करणार, तर याला म्हणतात पीस मिल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. FYBCOMला तुम्हाला एक टॉपिक होता बघा, पीस मिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. मग ती पीस मिल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? ज्यावेळेस आपण भागीदारी संस्थेचं विसर्जन करतो आणि असेट रिअलाइज करताना आपण टप्प्याटप्प्याने ते रिअलाइज करतो आणि त्याची पेमेंट सुद्धा टप्प्याटप्प्याने केली जाते, तर याला पीस मिल डिस्ट्रीब्युशन म्हणतात. ठीक आहे. FYBCOMला तुम्हाला हा टॉपिक आहे. देन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट आहे, ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन असेट्स आर ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन. डिझोल्युशन करताना आपण असेट ट्रान्सफर करतो रिअलायझेशन अकाउंटला आणि असेट ट्रान्सफर करताना त्या त्यांच्या बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर करतात. बुक व्हॅल्यूला म्हणजे आपण जी बॅलन्स शीटमध्ये जी आपली असेटची व्हॅल्यू आहे
ती आपण ट्रान्सफर करणार रिअलायझेशनला आणि बॅलन्स शीटमध्ये जी ॲसेटची व्हॅल्यू दाखवलेली असते त्याला म्हणतात बुक व्हॅल्यू. ठीक आहे, देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे नेक्स्ट, द फर्स्ट स्टेप इन डिझोल्युशन इज. फर्स्ट स्टेप इन डिझोल्युशन, डिझोल्युशनची फर्स्ट स्टेप काय? सगळ्यात आधी प्रिपेअर बॅलन्स शीट ऑन द डेट ऑफ डिझोल्युशन. त्यानंतर बी दिले डिस्ट्रीब्यूट, सी दिले पेड लायबिलिटी आणि डी दिले नन ऑफ दिस. तर या ठिकाणी सगळ्यात आधी डिझोल्युशन करताना सगळ्यात आधी काय केली जाते? त्या डेटला, ज्या डेटला आपल्याला डिझोल्युशन करायचं त्या डेटची आधी बॅलन्स शीट प्रिपेअर केली जाते. मग ही झाली फर्स्ट स्टेप. त्याच्यानंतर बिझनेसमधल्या असेट्स लायबिलिटी पेड केल्या जातात. आधी असेट्स सेल केल्या जातात, मग त्यातून लायबिलिटी पेड केल्या जातात, मग कॅश पार्टनरला डिस्ट्रीब्यूट केली जाते. तर ह्या सगळ्या पुढच्या स्टेप आहेत. फर्स्ट स्टेप विचारले, फर्स्ट स्टेपला काय केलं जातं? त्या डेटला डिझोल्युशन करायची त्या डेटची आधी बॅलन्स शीट प्रिपेअर केली जाते. देन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आफ्टर द डिझोल्युशन ऑफ ए फर्म द अथॉरिटी ऑफ ए पार्टनर्स टू बाइंड द फर्म. आता डिझोल्युशन झाल्यानंतर, पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन झाल्यानंतर अथॉरिटी ऑफ पार्टनर्स, पार्टनरची अथॉरिटी कायम राहते. कधीपर्यंत? त्यांनी केलेले व्यवहार जोपर्यंत व्हॅलिड आहेत तोपर्यंत ती अथॉरिटी असते. ठीक आहे. ऑप्शन काय दिले? डज नॉट कंटिन्यू ॲट ऑल. बी दिले कंटिन्यूज ॲज फार ॲज मे बी नेसेसरी टू वाइंड अप द अफेअर्स ऑफ द फर्म. सी दिले न्यू ॲग्रीमेंट क्रिएटेड. डी दिले नन ऑफ दिस. जर भागीदारी संस्थेचं विसर्जन केलं तर ते भागीदार म्हणून कधीपर्यंत काम करू शकतात? की त्यांचे व्यवहार डिझोल्युशनच्या ज्या प्रोसेस आहेत त्या पूर्ण करेपर्यंत किंवा फर्मचे जे व्यवहार आहेत तर ते सगळे पूर्ण करेपर्यंत कंटिन्यू सो फार मे बी नेसेसरी टू वाइंड अप अफेअर्स ऑफ द फर्म. फर्मचे अफेअर्स वाइंड अप करण्यासाठी किंवा फर्म क्लोज करण्यासाठी लिगली जिथं त्यांची अथॉरिटी गरजेची असते तर त्या सगळ्या ठिकाणी पार्टनर्स म्हणून काम करण्याची अथॉरिटी असते किंवा त्यांची ती जबाबदारी असते. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, लॉस अरायझिंग आउट ऑफ पार्टनर्स इन्सॉल्वन्सी कॅन बी रिकूप फ्रॉम. आता या ठिकाणी लॉस अरायझिंग आउट ऑफ पार्टनर्स इन्सॉल्वन्सी, पार्टनरची इन्सॉल्वन्सी झाल्यामुळे जो लॉस झालेला आहे तो कशातून रिकूप होऊ शकतो हे सांगितलं. ए दिले सॉल्वंट पार्टनर्स, बी दिले द फर्म इट सेल्फ, सी दिले पार्टनर्स इस्टेट आणि डी दिले पार्टनर्स लिगल हेअर. लॉस अरायझिंग आउट ऑफ पार्टनर्स इन्सॉल्वन्सी, पार्टनर्स इन्सॉल्वन्सी, एखादा पार्टनर इन्सॉल्वंट झाला असेल, ए बी सी तिघं पार्टनर आहेत, ए इन्सॉल्वंट झाला तर त्याची कॅपिटल डेफिशियन्सी बॉरो कोण करणार? बी आणि सी. ठीक आहे. त्यामुळे मग डेप्स कोणाला पेड करावे लागतील? बीला आणि सीला. ठीक आहे, कारण हे सॉल्वंट पार्टनर आहे. म्हणजे पार्टनर्स इन्सॉल्वन्सीमुळे जो लॉस झाला तर तो बिअर कोणाला करावा लागतो? सॉल्वंट पार्टनरला. ठीक आहे, त्यामुळे तो कोणाकडून रिकूप होणार किंवा कोणाकडून कव्हर केला जाणार? सॉल्वंट पार्टनरकडून. देन इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले पार्टनरशिप फॉर्मचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन्स. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.